जी तब्येत ठीक नाही, त्यांना पॅरालिसिस झालाय, बोलताही नाही गेले, डोळे देखील वाकडे झाले. आपण दुसरंच बघतो. काय कारण नाही, आता आमच्या मिटिंगला वगैरे मुंबईला घेतात ना. यावर आता धनंजय मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टर माइंड वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर या प्रकरणाचा राजकीय झटका थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावशाली नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंना बसला. मंत्रिपदाचा राजीनामा देताच मुंडे राजकारणातून काहीसे अज्ञातवासात गेले. ना पक्षाच्या बैठका ना मंत्रिमंडळात सहभाग. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं. लोक म्हणायला लागले, काय झालंय मुंडेंना? काहींनी राजकीय दबावाचं गूढ उलगडायला सुरुवात केली, तर काहींनी त्यांना गंभीर आजार झाल्याची कुजबूज सुरू केली. अशातच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नांदेड दौऱ्यात मोठा गौप्यस्फोट केला. धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आलाय. त्यांना बोलता येत नाही आणि डोळेही वाकडे झालेत. त्यांच्या या वक्तव्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मात्र सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत स्वतः धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करून सत्य परिस्थिती उघड केली आहे. माझ्या प्रकृतीबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. मला अर्धांगवायू नाही तर बेल्स पाल्सी नावाचा आजार झालाय, असं स्पष्ट करत त्यांनी अनेकांच्या तोंडाला कुलूप लावलं. बेल्स पाल्सी हा तात्पुरता चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम करणारा आजार असून तो गंभीर नसला तरी काही काळासाठी बोलणं आणि चेहऱ्याचे हावभाव व्यक्त करणं अवघड करतं. बोलायला त्रास होतोय, त्यामुळे काही दिवसांचा विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय, असंही त्यांनी नमूद केलं. धनंजय मुंडेंचा हा मोकळा आणि प्रांजळ खुलासा नक्कीच त्यांच्या समर्थकांसाठी दिलासादायक आहे. परंतु या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय पुनरागमनाची वाट मात्र राज्यभरात लागलीय. राजकारणातली ही विश्रांती किती काळ टिकते आणि मुंडेंचा पुढचा डाव कसा असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.